आपल्या इकडे दिवाळीच्या फराळामध्ये सगळ्यात जास्त बऱ्याच लोकांना आवडणारा पदार्थ म्हणायचं झालं तो म्हणजे चिवडा। एकदम कुरकुरीत आणि महिनाभर असा आरामात टिकणारा हा चिवडा आज आपण बघणार आहोत। तर आज आपण बघणार आहोत मक्याच्या पोह्यांपासून बनवलेला चिवडा। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, अनिक्षाज रेसिपी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। त्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे अर्धी वाटी काजूचे तुकडे, 1 वाटी शेंगदाणे लागणार आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। चवीपुरतं मीठ, 2 चमचे पिठी साखर घेतलेली आहे आपण, 1 चमचा धनेपूड, जिरेपूड, 1 चमचा लाल तिखट, थोडीशी हळद, कढीपत्ता आणि हिरवी मिरची। महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यासाठी आपल्याला लागणार आहे इथे मक्याचे पोहे। तर बघा, हे पोहे मी मार्केटमधून आणलेले आहेत। याला आपण व्यवस्थित चाळून घ्यायचं म्हणजे यातला कचरा साईडला होतो। इथे आता आपण एका प्लेटमध्ये लाल तिखट, थोडीशी हळद घेऊयात, त्यानंतर धनेपूड, जिरेपूड, थोडीशी पिठी साखर घेऊयात आणि चवीपुरतं मीठ घालायचे। त्यानंतर हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत। हा मसाला आपण चिवडा बनवण्यासाठी घेतलेला आहे। आपण मिक्स करून घेतला तो सगळ्या चिवड्याला व्यवस्थित पोहोचतो। तर बघा, अशा पद्धतीने याला व्यवस्थित मिक्स करायचं। तर आपला हा मसाला तयार झाला आहे चिवडा बनवण्यासाठी। आता आपण पोहे तळण्यासाठी घेऊयात। त्यासाठी इथे आपण बघा कढईमध्ये तेल घेतलेलं आहे 1 वाटी। तर बघा, तेल तापलं आहे का नाही हे बघण्यासाठी आपण पोह्याचा छोटासा एक तुकडा टाकलेला आहे। तो पटकन वर आला की म्हणायचं आपलं तेल तापलेलं आहे। आता आपण गॅस मीडियम फ्लेमवरती ठेवायचा आणि हे पोहे व्यवस्थित तळून घ्यायचे। तर बघा, अशा पद्धतीने झाराच्या साहाय्याने अलगद हे पोहे इझिली आपल्याला तळा येऊ शकतात। तर बघा, कढईमधलं तेल तापलं असेल तर आपण गॅस कमी करायचा आणि पोहे व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत। आपले पोहे आता तळून झालेले आहेत। आता आपण यामध्ये शेंगदाणे, थोडेसे काजू घालूयात आणि याला व्यवस्थित एकदम मंद आचेवरती तळून घेणार म्हणजे ते एकदम कुरकुरीत आणि खाण्यासाठी खूप छान लागतात। तर बघा, आणि याला प्लेटमध्ये काढून घेऊयात। यानंतर आपण यामध्ये घालूयात हिरवी मिरची आणि थोडासा कढीपत्ता घालणार आहोत फोडणीसाठी आणि एकदम मंद आचेवरती याला व्यवस्थित याची फोडणी घेणार आहोत करून। तर बघा, यातला कढीपत्ता एकदम कुरकुरीत झाला असेल तर म्हणायचं आपली फोडणी छान बसली आहे। यानंतर आपण चिवड्यामध्ये हे सगळं साहित्य गरमागरम पटापट घालून घ्यायचं आहे आणि यावरती आपण जो मिक्स मसाला केला होता तो यामध्ये घालायचा आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। यामध्ये आपण सगळा मसाला एकदम न घालता थोडा थोडा घालत तो पुन्हा पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा म्हणजे हा सगळ्या पोह्यांपर्यंत व्यवस्थित पोचतो आणि याची चव अप्रतिम लागते। हे पोहे थोडेसे गरम आहेत तोपर्यंत यामध्ये पटापट साहित्य आणि मसाला टाकून घ्यायचा म्हणजे तो व्यवस्थित मिक्स होतो। तर बघा, अशा पद्धतीने महिनाभर टिकणारा कुरकुरीत असा वेगळा मक्याचा पोह्याचा चिवडा तुम्ही नक्की करा आणि कसं झालाय ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या भागामध्ये। धन्यवाद।